भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काही विवाहाच्या संबंधाने चर्चा आपण थोडीशी करून आलो. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा अर्थच असा आहे, पूर्वायुष्यातलं चरित्र आणि उत्तर आयुष्यातलं चरित्र. बालवयातलं चरित्र वेगळं असतं, तारुण्यातलं चरित्र वेगळं असतं आणि वृद्धावस्थेतलं चरित्र वेगळं असतं. शरीराच्या दृष्टीने जशा अवस्था सांगितल्या जातात तशा चरित्राच्या दृष्टीने सुद्धा अवस्था सांगितल्या जातात. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना काही अभ्यासकांनी असं मत मांडलं की तुकाराम महाराजांचं वय एकंदरीत वयाचा विचार करताना ते 42 वर्षाचे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जाताना त्यांचं वय वर्ष 42 होतं. त्यामुळे 21 वर्षात पूर्वीचे तुकाराम महाराज आणि 21 वर्षानंतरचे तुकाराम महाराज असा वयाच्या दृष्टीने काही अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार करताना पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मांडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना सुद्धा ज्ञानेश्वरी लिखाण होण्याच्या पूर्वीचे ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी नंतर लिखाण झाल्यानंतरचे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कळावं या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राची अशी विभाग करता येण्यासारखे आहेत. एव्हाना संतांच्या अथवा भगवंताच्या चरित्रामध्ये असे प्रकार करण्याची आवश्यकता नाही आहे. सामान्य माणसाच्या चरित्रामध्ये अशा प्रकाराचे चिंतन करता येणं शक्य आहे, मान्य आहे. आपण असं म्हणू शकतो की पूर्वी हा गावात होता ना तेव्हा असा होता, आता मात्र परगावी राहायला गेला ना तेव्हापासून सुधारला. चरित्राचे भाग आपल्याला करता येण्यासारखे आहेत. याचं नोकरी लागत नव्हती तोपर्यंत याचं काही खरं नव्हतं, पण नोकरी लागल्यापासून हा कुठंतरी व्यवस्थित वागायला लागला असं आपल्या चरित्राच्या दृष्टीने बोलता येणं शक्य आहे. जोपर्यंत एखादा उद्योगधंदा चालू केलेला नव्हता तोपर्यंत याचं काही खरं नव्हतं. उद्योगधंदा चालू झाल्यापासून मात्र याच्या जीवनामध्ये काहीतरी कळा आली असं आपण म्हणतो. म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे प्रत्येकाच्या जीवनाला लागलेले आपल्याला दिसून येतात. कृष्णचरित्राचा विचार करत असताना गेल्या वर्षी आपण पूर्वार्धाचा विचार केला आणि यावर्षी आपण उत्तरार्धाचा विचार करतोय. पूर्वार्धातलं चरित्र हे लीला चरित्र म्हणून घ्यायचं असतं आणि उत्तरार्धातलं चरित्र हे अनुभव्य चरित्र म्हणून घ्यायचं असतं. चरित्र दोन पद्धतीचं आहे, एक लीला चरित्र आहे आणि दुसरं अनुभव्य चरित्र आहे. लीला चरित्र हे अनुवादनीय आहे आणि अनुभव्य चरित्र हे अनुकरणीय आहे. नीट ऐका, लीला चरित्र हे फक्त अनुवादनीय आहे, म्हणजे सांगायचं आहे. आपण अनेकदा काल्याच्या कीर्तनामध्ये सांगतो चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. आपण काल्याच्या कीर्तनात सांगतो केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे. देवाने गोकुळामध्ये केलेलं जे चरित्र आहे त्या चरित्राचा काय करा, उच्चार करा. म्हणजे भगवंताच्या चरित्रामध्ये काही चरित्र उच्चारणीय आहे आणि काही चरित्र आचरणीय आहे. मला आपल्याला असं सांगायचं आहे, पूर्वार्धातलं चरित्र हे उच्चारणीय आहे आणि उत्तरार्धातलं चरित्र हे आचरणीय आहे. ऐका का सांगतो, कारण आपण 3 दिवस झालं आपण पाहतोय भगवंताच्या चरित्राचा आचार कसा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा घर कसं सांभाळतायत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपली भावकी कशी सांभाळतायत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपलं राज्य कसं सांभाळतायत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपले नातेवाईक कसे सांभाळतायत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या जवळ असलेल्या भक्तांना कसं सांभाळतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या सगळ्या व्यवस्था कशा सांभाळतात, हे सगळं चरित्र केवळ उच्चारणीय नाही, हे चरित्र आचरणीय आहे. हे चरित्र आचरणीय आहे. म्हणून मी आपल्याला काल बोलत होतो की एका वेळेला अनेक ठिकाणी लक्ष देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने ती गोष्ट हाताळावी हे कृष्ण चरित्रातून आम्हाला शिकता येण्यासारखं आहे. म्हणून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, या उत्तरार्धातल्या चरित्रातला रुक्मिणी विवाहाचा प्रसंग संपल्यानंतर सत्यभामा आणि जांबवंती या दोनही स्त्रियांशी कशी लग्न झाली, या 2 पत्न्या त्यांच्या कशा झाल्या, हाही इतिहास आपण ऐकून आलो. सत्राजिताची मुलगी सत्यभामा आहे. सत्राजितांनी ती आपली मुलगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अंदन करून टाकली. जांबवंतांनी रत्न तो मणी दिला, समंतक मणी दिला, पण देताना मात्र सांगितलं माझी मुलगी घेऊन जा, माझी मुलगी घेऊन जा. आता जांबवंताची मुलगी होती, तसं बघायला गेलं तर त्या पद्धतीने ती रूपवान नव्हती. जांबवंताची होती ना ती, तेवढी रूपवान नव्हती. पण भगवान काही सगळंच रूपाने बघतात असं नाही, भगवान कुठं रूप बघतात आणि कुठं गुण बघतात. ऐका, सत्यभामा रूपवान आहे आणि जांबवंती गुणवान आहे.
पाहता येण्यासारखं आहे आपल्याला. पुढे या सगळ्या पत्नींची चरित्र विस्ताराने ऐकायला मिळतील की रूपवान सत्यभामा कशी आहे, गुणवान जांबुवंती कशी आहे, रूप आणि गुण या दोघांचा समन्वय रुक्मिणीच्या ठिकाणी कसा आहे, हे सगळं आपल्याला कृष्णचरित्रात पाहता येईल. आपला विषय चालला एवढाच. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सगळं सांभाळत असताना उत्तरार्धात या चरित्रामध्ये कृष्णचरित्र हे आचरणीय अशा पद्धतीचं चरित्र. भगवान विचार करतात, मी सगळ्या समाजाच्या समोर माझी त्यागवृत्ती प्रगट करतोय. मला हे नको आहे. सत्राजितांनी तो मणी दिला तरी मी नको म्हणतोय, अक्रूराने हे मणी दिला तरी मी नको म्हणतोय. मी इथं यादव सेनेमध्ये असताना, मथुरेत आणि द्वारकेमध्ये कार्य करताना मी स्वतःहून सांगतोय नको, कारण वैराग्य हा भगवंताचा काय आहे, एक गुण आहे. आपण परवा ऐकून आलो, अयका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वसती जेथ मनोनी तो हा भगवंतो, अशी ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. याच्यामध्ये वैराग्य हा भगवंताचा गुण आहे. वैराग्य असं सामान्य पद्धतीने वैराग्य मी अनेकदा विनोदाने सांगत असतो. वैराग्य वैराग्य म्हणायचं कशाला? वैताग वेगळं आणि वैराग्य वेगळं बरं का. वैतागून लोक पंढरपूरला येतात नाही असं नाही, पण ते वैतागलेले आम्हाला लगेच कळतात नाही असं नाही. वैराग्य वेगळं. वैराग्य तो त्याग अशी महाराजांची भाषा आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग ही भाषा आहे वैराग्य शब्दासंबंधाने. भगवान म्हणतात की मी एवढी वैराग्याची प्रतीती सगळ्याला देत असताना सुद्धा माझ्या जवळ राहणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये पुन्हा पुन्हा लोभ निर्माण होतोय. एका मनाचा लोभ किती लोकांना निर्माण झाला. मी नको म्हणतोय, सगळ्यांना दाखवतोय, मग माझ्या जवळ राहत असल्याने मी तरी कमीत कमी त्याचं आचरण करायला नको का? बरं, शास्त्र आम्हाला असं सांगतं, नरकाचे 3 दरवाजे सांगितले विदुर नीतीमध्ये. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनामात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत, अशी विदुरांनी धृतराष्ट्राला सांगितलेली नीती आहे. नीट ऐका. 3 गोष्टी सांगितल्या. या 3 गोष्टी म्हणजे नरकाचे दरवाजे आहेत असं विदुरजी धृतराष्ट्राला सांगतोय. त्यातली पहिली गोष्ट सांगितली काम, दुसरी सांगितली क्रोध आणि तिसरी सांगितली लोभ. आपल्याकडे जुने कीर्तनकार असं सांगायचे, कामाने व्यभिचार वाढतो, क्रोधाने हिंसाचार वाढतो आणि लोभाने भ्रष्टाचार वाढतो. आणि मनातला लोभ असा गमतीचा आहे, एका वस्तूच्या प्राप्तीने तो लोभ मिटत नाही, उलट त्या वस्तूच्या प्राप्तीने लोभ वाढतो. म्हणून मराठी तत्त्वज्ञानाची भाषा अशी आहे, लोभाने लोभ वाढतो अशी भाषा आहे. एखादी गोष्ट मिळाली की पुन्हा त्याच्याविषयीचा लोभ वाढायला लागतो. एक वस्तू मिळाली की लोभ वाढायला लागतो. लोभ थांबत नाही, आशा थांबत नाही. ज्ञानोबांची भाषा आहे, आशा जैशी दुःखाते व्याली निंदा हे दुरिते हे असो दैन्यत्वे दुर्भगत्व. भागवताची भाषा आहे, आशायाम परमम दुःख नैराश्यम परमम सुख. तुकाराम महाराजांची अगदी सगळ्याला कळेल अशी भाषा आहे, लाभाची आसोसे पुढे चाले मना आणि धनाचा कृपणा लोभ जैसा. धनाचा कृपणा लोभ जैसा अशी भाषा आहे. लाभाची असोसे पुढे चाले मना, हे मन एक एक पाऊल एका एका लोभाच्या पोटी एक एक पाऊल टाकत असलेलं आपल्याला हे मन दिसायला लागतं. लोभ, तुम्हाला एक सांगतो, लोभाची कृती शरीराकडून घडते, पण लोभ नावाची वृत्ती मनात निर्माण होते. नीट ऐका, कळलं का बघा. लोभाची कृती शरीराकडून घडते, पण लोभ नावाची वृत्ती मनात तयार होते. म्हणून मी आपल्याला अनेकदा एक वाक्य सांगितलंय, कृती करण्याचं काम शरीराचं आहे आणि भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना आणि त्याचा परिणाम मनावर होत नाही, त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्याचा परिणाम शरीरावर होतो. लोभ नावाची वृत्ती मनात निर्माण झाली आणि परिणाम काय झाला, शरीर कृती करायला लागलं. समोर आपल्या एखादी वस्तू पडलेली आहे आणि ती वस्तू, बरं गंमत अशी आहे, आपण बाहेरून किती निर्लोभी आहे याच्यावर लोभाचं काही अवलंबून नाही. तो मनाकडे जातो, तो शरीराकडे जात नाही. जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जात असे, काही नाही म्हणे, एक फक्कड महात्मे होते, साधू होते. अंगावर काही नाही, एक साधे कपडे घातलेले, भगवे कपडे घातलेले, रोज उठायचं, गंगेला स्नानाला जायचं, आश्रमामध्ये येऊन बसायचं, ध्यानधारणा करायची. एके दिवशी ते गंगेला स्नानाला गेले आणि माघारी आले. महात्मा फक्कड, अंगावर काही भगवे कपडे घातलेले, झोपडी फक्त. येत असताना रस्त्यामध्ये
एक सोन्याचा रुपया पडलेला होता. त्या काळामध्ये सुवर्ण नाणी असायची. एक सोन्याचा 1 रुपया होता सोन्याचा. आणि त्या महात्म्याने ते पाहिलं. आता मला सांगा, हा भगवे कपडे घालून फक्कड राहणारा, एका झोपडीमध्ये राहणारा महात्मा, पण ते सोन्याचं नाणं समोर पडलेलं पाहिलं. बरं ठीक आहे, एवढ्यावरही अभिलाषा निर्माण झाली नाही. गंमत अशी झाली, त्या रस्त्याने कोणीच नव्हतं. दोन्ही बाजूला पाहिलं, कोणी नाही हे म्हटल्यानंतर त्या महात्म्याला असं वाटायला लागलं की अरे सोन्याचं नाणं दिसतंय, कोणी सुद्धा नाही. आपण घेऊ नये मान्य आहे, पण कोणी बघत असेल तर घेऊ नये. कोणी बघत नसेल तर काय हरकत आहे खिशात घालायला, कोणाला कळणार आहे? हां, घेऊ नये, बरोबर आहे, आपण घेऊ नये. आपण महाराज असं म्हणणार नाही, लगेच तुम्ही माझ्याकडे बघताल. आपण संन्यासी आहोत, आपण भगवे कपडे घातलेले आहेत, घेऊ नये आपण. पण सध्या कोणीच बघत नाही आपल्याकडे. डावीकडे बघितलं कोणी नाही, उजवीकडे बघितलं कोणी नाही, वर आत मधीकडे कोणी त्या रस्त्याने नाही आहे. मग काय हरकत आहे हे घ्यायला? माझा मुद्दा काय होता, लोभ शरीरात निर्माण झाला नव्हता. लोभ झाला कुठं सांगा? मनात. मनामध्ये लोभ निर्माण झाला. शरीर शरीराच्या पद्धतीने काम करत आहे, लोभ मनात निर्माण झाला. आणि मनामध्ये निर्माण झाल्यानंतर कृती शरीराकडून घडली. तो रुपया उचलण्याकरता असा खाली वाकायला लागला. वाकायला लागला तेवढ्यामध्ये नेमकं समोरून एक शेतकरी येत असलेला त्यांनी पाहिला. ते म्हटलं अरे बापरे, म्हटले आपण उचलायला लागलं. त्यांनी पाहिलं तर ते सगळे गावभर सांगेल म्हटले. मग त्यांनी काय केलं, त्या रुपयावर असा पाय दिला आणि उभा राहिला. त्या रुपयावर असा पाय देऊन उभा राहिला. तो आपला शेतकरी काही त्याच्या कामाकरता निघाला होता. सरळ भोळा साधा सामान्य जीवन जगणारा. त्याला बाकी फारसं काही तत्त्वज्ञान माहीत नव्हतं. पण आपण आपल्या पद्धतीने इमानदारीने वागावं एवढंच त्याला चांगलं माहीत होतं. आणि मला वाटतं सगळ्या भारतीय तत्त्वज्ञानाचं सार एवढंच आहे, आपण आपल्या पद्धतीने इमानदारीने वागावं, आपण आपल्याशी योग्य पद्धतीने व्यवहार ठेवावा, कोणाला आपला त्रास होऊ नये आणि कोणाकडून आपल्याला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं जीवन जगणारा एक सामान्य मनुष्य तो आपल्या शेतात निघालेला. जाताना एकदम त्यांनी त्या संन्याशाला पाहिल्यानंतर त्याच्यावर संस्कार होते. संन्याशी महाराज दिसले, महात्मे दिसले की पाया पडावं. एक सरळ साधी गोष्ट आहे, काही सरळ साधी गोष्ट आहे. त्यानं आपलं लगेच खाली वाकला पाया पडण्याकरता. वाकल्याबरोबर एकदम वाकल्याबरोबर ते जे संन्याशीने तो पाय जरा जोरातच त्या रुपयावर ठेवला. एखाद्या वेळ पाय उचलण्याच्या नादामध्ये त्यांनी रुपया बघितला आणि घेऊन गेला तर जोरात ठेवला. यानं काय आपला असं पाया पडला, वाकला, निघाला. पुन्हा हात जोडल्याने सांगितलं, महाराज बरं झालं सकाळ सकाळ आज तुमचं दर्शन घडलं. नाहीतरी मी सामान्य माणूस, संसारिक माणूस, कधी आयुष्यामध्ये आम्हाला परमार्थ माहिती, कधी चिंतन केलं आहे का, प्रवचन ऐकलं आहे का, कधी कीर्तन केलं आहे, काही माहीत नाही आम्हाला. बरं झालं तुमचं दर्शन घडलं. पण फार वेळ झालं तुम्ही इथं उभारलात, काही कोणाची वाट बघता का? सहज विचारलं, काही काम आहे का, काही तुमच्याकरता मी काही मदत करू का? त्या संन्याशीने विचार केला आता काय उत्तर द्यावं. संन्याशीने लगेच सांगितलं, हे बघ मी इथं मुद्दाम उभारलो, माझ्या पायाखाली 1 रुपया सोन्याचा आहे. तो म्हटला बरं मग, पण तो रुपया मी त्याच्यावर पाय देऊन का उभा राहिलो? जर तो सोन्याचा रुपया तू पाहिला तर तो दुसऱ्याचा रस्त्यावर पडलेला रुपया, तुला त्याच्याबद्दल लोभ निर्माण होईल आणि विनाकारण तो रुपया घेऊन जाशील. तुझ्याकडून हे पाप घडू नये म्हणून मी त्याच्यावर पाय देऊन उभारलो. खोटं बोलण्याला सुद्धा सीमा असते हो एखाद्याला, म्हणून मी पाय देऊन उभारलो. शेतकऱ्यांनी काय उत्तर दिलं ऐका. शेतकऱ्यांनी सांगितलं, महाराज इथं असलेलाच रुपया ना? हो. इथं होता तोच ना? हो. तुम्ही कधीपासून पाय देऊन उभारलाय? का आत्ता 2 मिनटं झाले, तू यायच्या अगोदर पाय दिला. तो म्हटला अहो महाराज त्याच्याबद्दल मला आशा निर्माण होण्याची प्रश्नच नाही, गेले 8 दिवस झालं मी बघतोय त्याला. उदाहरण संपलं. 8 दिवस पाहूनही त्याच्याबद्दल अपेक्षा निर्माण न होणारा सामान्य शेतकरी आणि एका क्षणामध्ये तो सोन्याचा रुपया पाहून त्याच्याबद्दल लोभ निर्माण होणारा हा संन्यस्त. याच्यावरनं लक्षात घ्या, लोभ हा मनाच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने निर्माण होऊ शकतो. भगवान म्हणतात अक्रूर माझ्या जवळ आहे. काल आपण ऐकलं, अक्रूर म्हणजे कोण आहे? माझे चुलते आहेत, एवढ्या बरं नाही, ते माझा भक्त आहे. त्याला सुद्धा मनाबद्दल लोभ निर्माण व्हावा. शतधन्याला त्या मनाबद्दल लोभ निर्माण व्हावा. कृतवर्म्याला त्या मनाबद्दल लोभ निर्माण व्हावा. आणि भगवंताला वाईट याचं वाटायला लागलं. लोभ निर्माण झाला तो झाला आणि एकाचा बळी त्याच्यामध्ये गेला. 17 जिताला मरावं लागलं या सोन्यापायी. काल 2 दिवस झाला आपण प्रमाण सांगतोय, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. 17 जिताला जावं लागलं ना. आणि म्हणून लोभ हा मानवी जीवनातला एक नरकाचा दरवाजा आहे असं भगवान विदुरजी धृतराष्ट्राला सांगतात.
भगवान सगळं व्यवस्थित करतात. बलरामाच्या अंतःकरणात निर्माण झालेला संशयही आता मिटून जातो. काल आपण त्याच्यावर थांबलो होतो. सगळं जिथल्या तिथं शांतपणे चाललेलं होतं. भगवान शांतपणे आपला आपला कारभार करत होते. काय झालं, हस्तिनापूरहून निरोप आला. तो निरोप घेऊन आलेला होता नारद. ऐका, नारदजी तिकडून आले आणि नारदजी एकदम सकाळची वेळ होती आणि द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आले आणि मोठ्याने हाक मारायला लागले, देव कुठे आहेत, कृष्णा कृष्णा म्हणून मोठ्याने हाक मारायला लागले. सकाळ सकाळ. बरं, कधी यावं कधी नाही, कोणाच्या घरी कधी जावं, काही नारदाला काय घेणं देणं पडलं हो नारदाला. बरं, हा भगवान म्हणजे कोण, द्वारकेचा राजा होता महाराज. सकाळची वेळ आणि नारद द्वारकेमध्ये हजर झाले आणि मोठमोठ्याने हाक मारायला लागले, कुठे गेले देव, कुठे गेले देव. बरं, सगळ्या ह्या कामामध्ये होत्या, रुक्मिणी कामामध्ये, सत्यभामा कामामध्ये, सगळेजण आपापल्या कामामध्ये. आणि एकदम तिथं मोठ्याने हाक मारायला लागल्यानंतर रुक्मिणी विचारलं, ओ नारदजी इकडे या. नारदांनी जवळ आले, रुक्मिणीने नमस्कार वगैरे केला आणि विचारलं, कसं काय येणं केलं. अहो माझं काम आहे देवाकडे. कुठं आहे देव, काय, असं विचारलं आपलं सकाळच्या वेळेला. एकदम रुक्मिणीने सांगितलं, अहो सकाळची वेळ आहे आणि तुम्ही म्हणता देव कुठं आहे, देव कुठं आहे, सकाळची वेळेला देव कुठं असणार आहे, देव देवपूजा करतात म्हटले. वाक्य संपलं. देव कुठं आहेत, देवपूजा करायला लागलेले आहेत. नारदांनी एकदम हसायला सुरुवात केली. नारदांनी सांगितलं, ओ आईसाहेब तुमचं डोकं जागेवर आहे का म्हटले. म्हटले काय झालं, मी विचारतोय देव कुठं आहे तुम्ही म्हणताय देवपूजा करायला लागलेत, काय ही काय भाषा झाली का. रुक्मिणीच्या लक्षात येईना. रुक्मिणीने विचारलं काय झालं, म्हणजे मी सरळ बोलले. अहो पण देव देवपूजा करतायत या वाक्यामध्ये हसण्यासारखंच आहे. आम्ही देवाची पूजा करणं ठीक आहे, पण भगवान देवपूजा करतात हे काही वाक्य मला पटत नाही. ते कसे काही पूजा करतील म्हटले. आमच्यासारख्याने पूजा करणं ठीक आहे, आमच्यासारख्याने देवघरामध्ये बसणं ठीक आहे, पण ते कोणाची पूजा करणार म्हटले, ते कसले पूजा करतात म्हटले. देवपूजा ते कसे काय करत असतील, आणि करत असतील तर ते कोणत्या देवाची पूजा करत असतील. नारदांनी विचारलं. रुक्मिणीच्या आत्तापर्यंत एवढे वर्ष झालं संसार करते पण लक्षात आलं नव्हतं हे. रुक्मिणीने सांगितले, हे पहा नारदा, मला ते काही माहीत नाही. सकाळी स्नान झालं की ते देवघरामध्ये जातात, दरवाजा लावून घेतात आणि आतमध्ये देवपूजेला चाललो असं म्हणून जातात. मग ते देवपूजा करतात का झोपतात आम्हाला काय माहिती. आपलं जसे म्हणतात तसेच ते पण म्हणतात, तसे काही नाही. आपल्या जशा बायका म्हणतात ना, काय करता कुणाच ठाऊक, गेलाय तरी इथून तुम्ही प्रवचनाला म्हणून, मग तिथं प्रवचनं करताय का झोपताय. आणि म्हणून बघायला म्हणून विठ्ठल बापूला पाठवलंय, दुसरं काहीच नाही. आज पंढरपूरून आलेत आज आमचे विठ्ठल बापू खास, म्हणजे खरंच प्रवचन करतायत का झोपतायत बघून या जरा. सपत्नीक पाठवलंय आणखीन. भगवान म्हणा, रुक्मिणी माता म्हणायला लागले, मला काही माहीत नाही. सकाळी उठलं की ते देवपूजेला जातात एवढं मला माहीत आहे, पण ते काय करतात मला माहीत नाही, कोणत्या देवाची पूजा करतात माहीत नाही, मला काही माहीत नाही. नारदाला आश्चर्य वाटायला लागलं. नारदाने सांगितलं, आईसाहेब याच्यामध्ये थोडंसं मला गमक वाटतं म्हटलंय. द्वारकेतली कथा आहे ही. भगवान देवपूजाला बसलेत, देवपूजा करतायत, मला काय हे पटत नाही. आमच्या देवघरामध्ये कृष्णाची मूर्ती असणं ठीक आहे, आमच्या देवघरामध्ये शंकराची मूर्ती असणं ठीक आहे, आमच्या देवघरामध्ये विष्णूची मूर्ती असणं ठीक आहे, आमच्या देवघरामध्ये अन्य कोणाची ना कोणाची तरी मूर्ती भगवंताच्या संबंधाने असणं ठीक आहे, पण इथं भगवान देवघरात जात आहे, कोणत्या देवाची पूजा करतायत पाहिलं पाहिजे. नारदानी काय केलं, देवघरामध्ये जायचं ठरवलं. कोण अडवणार नारदाला. काही काही माणसं अशी असतात की त्यांना कुणीच अडवू शकत नसतं, बरोबर आहे, ते अगदी जवळची असतात. काही काही माणसं अशी असतात आणि ती जवळची माणसं कधी येऊ शकतात, कधी बोलू शकतात, कधी कोणी काही काही इतकी जवळची असतात की त्यांना वेळ काळ काही नसतो. मी म्हटलो तुम्हाला. आणि परवा मला मागे एकदा 2 महिन्यापूर्वी एकदा रात्री 1:30 वाजता फोन आला. एकदा 1:30 वाजता. रात्री 1:30 वाजता म्हटल्यानंतर माणूस घाबरतो. मुळात रात्रीचे फोन आल्यानंतर घाबरतो. 1:30 वाजता एकदम फोन आलेला होता. एकदम मला कळे ना, 2-3 रिंगा झाल्यानंतर मी तो उचललो, झोपेतून उठलो, उचलला, म्हटलं हॅलो बोला. तर ते मला तिकडून म्हणलं, काय चाललंय महाराज. रात्री ती काय लोक बोलतात, कशाचं काय आहे का नाही काय. मी म्हटलं काही नाही. ओळखलं का, आता मला सांगा काय मी म्हणलं, अहो बोला काय काम आहे का, काय नाही काही आहे. नाही पण ओळखलंच नसेल तुम्ही. आता सरळ नाव सांगून टाकायचं, त्याला काय वेळ लागतो. मी म्हटलं, अहो नाही ओळखलं. नाही पण आता अलीकडे तुम्ही मोठे झाला, आम्हाला कुठलं ओळखता. अहो किती गोंधळ लावला हो याने 1:30 वाजता रात्री. मी म्हटलं, अहो तुम्हाला काय बोलायचं ते बोला, काय आहे. नाही म्हटलं, नाही मी मुद्दाम फोन केला. म्हटलं काय, आम्ही 4-5 जण बसलो होतो. म्हटलं मग हे गाववाले म्हणत होते की महाराजांची तारीख मिळत नाही. म्हटलं मग मी म्हटलं की माझे महाराजांचे अतिशय जवळचे संबंध आहेत, मी कधीही फोन लावू शकतो, म्हणून मी विचारलं तुम्हाला 23 तारीख आहे का शिल्लक. रात्री 1:30 वाजता. लोक अतिपरिचयात अवज्ञा. नारदांना भगवंताचं काही वाटत नव्हतं. ते कधीही जाऊ शकत होते, कधीही येऊ शकत होते. नारदांनी रुक्मिणी मातेला विचारलं, आईसाहेब
हे देवघरामध्ये देवपूजा करतायत, तुम्ही कधी पाहिलं नाही? नाही म्हटलं, असं कसं काय, आम्ही कसं पाहू? त्यांनी सांगितलं देवपूजेला चाललो आहे, दरवाजा लावून घेतात म्हटल्यानंतर कसं पाहणार? नारदांनी सांगितलं नाही साहेब, ते कोणत्या देवाची पूजा करायचं हे पाहायचंच आहे म्हटले मला. नारद रुक्मिणी आई साहेबांनी तुमचं तुम्ही बघा, मी जातोच आता. ते म्हणजे तुम्हाला कोणी अडवलं आहे? कारण जर आम्ही अडवलं तर ते आम्हाला खवळतील ना, त्यांना काही येऊ दिलं नाही म्हणून. तुमच्या तुम्ही पहा. झालं. नारदाने तो दरवाजा उघडला. आतमध्ये डोकावून पाहिलं तर अक्षरशः एक देवघर होतं, चंदनाचं बनवलेलं. त्याच्यामध्ये काही देवाच्या मूर्त्या होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोवळं नेसून छानपैकी सगळी पूजा सामुग्री घेऊन व्यवस्थित पद्धतीने पूजा करण्याकरता बसलेले होते. काही मंत्रानुष्ठान जसं एखादा मनुष्य करायला बसतो तशा पद्धतीचं हे चाललेलं होतं. नारदांना आश्चर्य वाटायला लागलं, खरोखरच हा पूजेला बसलाय म्हटले. पण कोणत्या देवाची पूजा करतोय पाहावं म्हणून नारदांनी थोडंसं असं खाली वाकून पाहिलं. खाली वाकून पाहिल्यानंतर नारदांच्या लक्षात आलं की काही मूर्त्या 3-4 मूर्त्या तिथं दिसत आहेत. पण कोणत्या मूर्त्या आहेत हे लक्षात येईना. आतमध्ये जरा डोकावून पाहिलं तर त्याच्यामध्ये काही भक्ताच्या मूर्त्या दिसायला लागल्या. उद्धवाची मूर्ती दिसायला लागली, हनुमंताची मूर्ती दिसायला लागली, बिभीषणाची मूर्ती दिसायला लागली. नारदांना कळे नाही या मूर्त्या इथं कसं काय. आणि नारदांनी थोडंसं डोकावून देवाच्या हातात कोणती मूर्ती आहे बघितलं तर एवढं नारदाला आश्चर्य वाटलं, कारण देवाच्या हातात नारदांचीच मूर्ती होती. देवाच्या हातात नारदांचीच मूर्ती. देव एकदम नारदांनी पाहिलं आणि ते स्वतःच्याच मूर्तीची पूजा करत असलेले पाहिल्यानंतर नारदांना आश्चर्य वाटलं. आणि नारद न राहून देवाच्या जवळ गेले, देवाच्या पाया पडले आणि देवाला विचारलं, देवा काय करतोयस म्हटले, काय करतोय? देवाने एकदम बघितलं आणि म्हटलं, अरे नारदा तू केव्हा आलाय? म्हटले मगापासून आलोय, गंध चालू होता तेव्हापासूनच आलोय. म्हटलं काही नाही, पूजा करतोय. पण कोणाची पूजा करतोय हे पाहतोय ना. अरे माझीच मूर्ती तुझ्या हातात आहे ना. भगवंतांनी सांगितलं हो, म्हणजे माझ्या मूर्तीची कशी काय पूजा करताय? भगवंतांनी सांगितलं, नारदा तुम्ही कोणाची पूजा करता? म्हटले तुझी. म्हटले भक्ता करता मी देव आहे आणि माझ्या करता भक्त देव आहेत. म्हटले माझ्या करता भक्त देव आहे, भक्ता करता मी देव आहे. पण माझं दैवत जर कोण असेल तर ते माझं भक्त हेच माझ्याकरता दैवत आहे. का? कारण त्या भक्ताकरता निर्गुणातून सगुणामध्ये आलो, तुम्ही त्यांच्याकरता आलो. अद्वयाची द्वय झाल्याची कारण आणि धरिले नारायणे भक्ती सुख. गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो, किती आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. अशी कित्येक उदाहरणं आपण पाहतो. देवाच्या दृष्टीने दैवत जर कोण असेल तर ते भक्त आहेत. नारदांना त्याची प्रचिती येते. भगवान परमात्मा भक्ताची पूजा करण्याकरता तत्पर असलेले भगवान. आपल्याकडे अनेकदा सांगितलं जातं असं अहम भक्त पराधीनाहा हे भगवंताचं वचन आहे. मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद हे भगवंताचं स्पष्ट पद्धतीचं मत आहे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे, ही भाषा भगवंताची आहे. आणि अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्वारकेमध्ये भक्ताची पूजा करावी. झालं, पूजा वगैरे संपली. संपल्यानंतर भगवंतांनी विचारलं, बोल नारदा कसं काय येणं केलं आहे, काय झालं? तू आलाय म्हणजे काहीतरी निरोपच घेऊन आला असणार, असा येणार नाही. हो म्हटले. काय आहे निरोप? काही नाही म्हटले, देवा मी पांडवांकडून आलो आहे. बरं, तुला एक आनंदाची बातमी सांगायला आलो आहे. म्हटले काय? लाक्षाग्रहामध्ये पांडव गेले, कुंती गेली, जळून मेले असं सगळ्यांना वाटत होतं. धृतराष्ट्रांनी तर अक्षरशः पिंड तर्पण केलं म्हटले त्यांच्याकरता. हो, मी गेलो होतो भेटायला, सांत्वन करायला. हो, मी तुला तेच सांगायला लागलो आहे. म्हटले तू सुद्धा तिथं भेटून आला हेही कळालं. म्हटले तुलाही खूप दुःख झालं हे सुद्धा कळालं. बरं मग? काही नाही म्हटले, तुला आनंदाची गोष्ट अशी सांगायला आलो आहे. लाक्षाग्रहामध्ये जळून कुंती आणि पांडव गेले असं जरी सगळ्याला वाटत असलं तरी मी मात्र तुला सांगतोय ते जळून गेले नाहीत, ते जिवंत आहेत. भगवंतांनी विचारलं, अरे वा वा, काय चांगली बातमी दिली, किती गंमत आहे बघा. आता हे मी कालच बोललो का, हे माहीत नव्हतं का याला? इतका आनंद व्यक्त केला भगवंतांनी. अरे वा नारदा, काय बातमी दिली, माझ्या जीवनातली सगळ्यात आनंदाची बातमी नारदा तू दिली. म्हटले पुन्हा एकदा नारदाला कडकडून मिठी मारली. नारदाच्या जवळ हात जोडले, काय आनंदाची बातमी दिली. नारदांना एवढा आनंद झाला, नारदांना वाटायला लागले की बस माझ्यामुळे हे कळालं देवाला, माझ्यामुळं कळालं. मला सांगा याच्यात किती गंमत आहे. माहीत असलेली गोष्टसुद्धा मला माहीत होती असं न म्हणता माहीत नाही असा आविर्भाव दाखवून भगवंतांनी त्याच्याबरोबर आनंदाने वार्तालाप करणं हे नेमकं काय आहे? मानवी जीवनाचं एक मानसशास्त्र आहे. नीट ऐका, मानवी जीवनाचं एक मानसशास्त्र आहे. काय मानसशास्त्र आहे? ज्यावेळेस एखादा माणूस आपल्याकडे धावत येतो, एखादी गोष्ट आपल्याला सांगतो, तेव्हा तो येत असताना त्याच्या मनामध्ये प्रचंड तीव्रता असते. काय तीव्रता असते? की हे मी पहिल्यांदा सांगणार, माझ्याकडून हे पहिल्यांदा मी यांना ऐकविणार, या पोटी त्याच्या डोक्यामध्ये तेवढाच एक विषय असतो.
आणि आल्यानंतर जर आपण आल्या आल्या तो म्हणायला लागल्याबरोबर जर आपण म्हटलं हे मला पहिलंच माहीत होतं, तर त्याची जी तीव्रता आहे त्या तीव्रतेचा नाश होतो, त्याच्या अंतःकरणातला जो आनंद आहे त्या आनंदाचा ऱ्हास होतो. भगवान म्हणतात मी जर नारदाला म्हटलं की हे मला अगोदरच माहीत होतं तर नारदाच्या अंतःकरणातल्या आनंदाचा ऱ्हास होईल. म्हणून भगवंतांनी असा आविर्भाव केला की जणू काही मला हे काहीच माहीत नव्हतं, मला काही माहीत नव्हतं अशा पद्धतीने दाखवलं. माहीत असताना दुःख व्यक्त करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, माहीत असताना माहीत नाही म्हणून आनंद व्यक्त करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा. दोन्ही चरित्र डोळ्यासमोर घ्या. लक्षात आलं का नाही बघा. हस्तिनापुरामध्ये जावं, पांडव जिवंत आहेत हे माहीत असून सुद्धा त्यांच्याबरोबर रडायचं नाटक करणं आणि दुःख व्यक्त करणारे कृष्ण, नारद आल्यानंतर पांडव जिवंत आहेत हे माहीत असताना सुद्धा तो आनंद अगोदर व्यक्त न करता नारदांच्या नंतर सांगितल्यानंतर आनंद व्यक्त करणारा श्रीकृष्ण, एकच कृष्ण किती विविध भूमिका व्यक्त करतायत पहा तुम्ही. भगवंतांनी सांगितलं नारदा, अरे वा बरं झालं, खरंच नारदा तू सांगतो ते खरं आहे. नारदाने सांगितलं देवा खरं आहे. नाही पण तिथं तर एवढा हाहाकार झालेला होता. नाही नाही ते सगळं खरं आहे, मी भेटून आलोय म्हटले. माझ्यावर विश्वास ठेवा. देवा तुमचा विश्वास नाही का? भगवंतांनी सांगितलं नारदा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे, दुसरा कोणावरच विश्वास नाही म्हटले माझा. खरं बघायला गेलं तर माझा तुझ्यावरच विश्वास आहे, हरकत नाही. सगळी बातमी सांगितली, वार्तालाप सगळा कळाला. भगवंतांनी विचारलं मग बोलायला भेटायला बोलवलंय म्हटले, तुम्हाला भेटायला बोलवलंय. भगवान म्हणतात काही हरकत नाही. इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी भेटायला जायचं ठरवलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना भेटण्याकरिता म्हणून पांडवांकडे जातात. आणि मग गेल्यानंतर धर्मराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं, अर्जुनाने पाहिलं, भीमाने पाहिलं, नकुल सहदेव पाहतात, कुंती माता पाहते. या 5 बंधूंनी आणि कुंतीने भगवंताला पाहिल्यानंतर अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं कृष्णाचं रूप, भगवंताची भेट होऊन जे दुःख झालेलं होतं धर्मराजासहित कुंतीपर्यंत, कसलं दुःख, आपल्याच लोकांनी आपल्याला जाळण्याचा केलेला प्रयत्न, याचं झालेलं जे दुःख आहे ते दुःख कृष्णदर्शनाने निघून गेलं. ऐका, कृष्णदर्शन हे दुःख घालविणारं दर्शन आहे. कृष्णदर्शनाने ते दुःख निघून गेलं. भगवान एक काम कर, धर्मराजा पाया पडतोय, भगवान धर्मराजाला आलिंगन देत आहेत. भीम पाया पडतोय, भगवान भीमाला आलिंगन देतात. अर्जुन पाया पडतो, भगवान अर्जुनाला आलिंगन देतात. नकुल सहदेव पाया पडतात, भगवान त्यांना आलिंगन देतात. आलिंगन देण्याने निर्माण झालेली सुखाची भावना, आपल्याकडे सूत्र अनेकदा मी सांगितलं आहे, परवा प्रमाणही देऊन आलो, आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे, आहे प्रमाण स्पष्ट. काय आहे आपल्याकडे सूत्र असं सांगितलं आहे, आपण ज्याला आलिंगन देतो त्याच्या ठिकाणचे गुणधर्म आपल्या ठिकाणी प्रतीत होत असतात. धर्मराजाच्या ठिकाणच्या दुःखाचा नाश झाला, दुःख जळून गेलं, अर्जुनाचं दुःख जळून गेलं, भीमाचं दुःख जळून गेलं. याला कारण काय? कारण आनंदमूर्ती असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आलिंगन हे त्याला महत्त्वाचं कारण आहे. भगवंताचं दर्शन घेताना सुद्धा कसं घ्यावं, तुकाराम महाराजांचीच भाषा आहे. तुकाराम महाराज सांगतात, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. खरं दर्शनाची पद्धत ही आहे, प्रथम भेटी आलिंगन. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाचं दर्शन कसं घ्यायचं, गेल्यानंतर अगोदर पांडुरंगाला आलिंगन, पूर्वीच्या काळामध्ये हीच पद्धत होती. तुकाराम महाराज पंढरपूरला आले की पांडुरंगाला अगोदर आलिंगन द्यायचे, मग पाया पडायचे. ज्ञानोबाराय अगोदर आलिंगन द्यायचे, मग पाया पडायचे. आता आपल्याला पायाच पडायचं कठीण आहे, आलिंगनाचं लांबच राहिलं. आता आपल्याला पायाच पडायचं कठीण आहे, मुखदर्शन कठीण आहे, तर पाया पडणं तर लांबच राहिलं आता आपलं. बरं, पण पद्धत ही आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बोलू, हे कसं आहे, प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. याचा जर वेदांताच्या दृष्टीने विचार करायचा झाला, प्रथम भेटी आलिंगन म्हटलं की अद्वैत आहे आणि चरण वंदावे म्हटलं की द्वैत आहे. बरोबर आहे, द्वैत. पाया पडणं याच्याकरता द्वैत लागतं आणि आलिंगन होणं याच्यामध्ये काय असतं, अद्वैत असतं. पाया पडण्याकरता पाया पडणारा आणि पाया पडवून घेणारा, हे किती गोष्टी लागतात, 2. आलिंगनामध्ये आलिंगन देणारा आणि आलिंगन ज्याला दिलंय ते दोन्ही काय होत असतात बघा. आलिंगनामध्ये 1 आहे आणि पाया पडण्यामध्ये 2 आहे. आता मग अगोदर आलिंगन आणि मग पाया पडणं, याचा अर्थ काय, थोडा तत्त्वज्ञानातला अर्थ आहे, कळेल न कळेल मला माहीत नाही, पण बघा कळेल का नाही. आलिंगन देणं म्हणजे 1 होणं आणि पुन्हा पाया पडणं म्हणजे 2 होणं. तत्त्वज्ञानामध्ये 2 भूमिका अशा सांगितलेल्या आहेत. पहिली भूमिका सांगितली आहे अद्वैताची आणि दुसरी भूमिका सांगितली आहे कल्पित द्वैताची. ऐका, द्वैताची भूमिका सांगितली पण ती कल्पित द्वैताची सांगितली. कल्पित द्वैत हा शब्द नाही कळाला तर मी तुमच्या ऐकण्याचं प्रमाण देतो. नको ब्रह्मज्ञान,
आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, याला कल्पित द्वैत असं म्हटलं जातं. म्हणजे एक व्हायचं आणि पुन्हा एक होऊन दोन व्हायचं, एक रूपाला जायचं आणि पुन्हा दोन म्हणून राहायचं. का? दोन म्हणून राहिल्याशिवाय भक्तीचा आनंद घेता येत नाही. एक होण्यामध्ये ज्ञान आहे आणि दोन होण्यामध्ये भक्ती आहे. नीट ऐका पुन्हा एकदा. एक होण्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञान काय सांगतं? एकत्वाचा भूमिका सांगतं. आणि भक्ती काय सांगते? भक्ती आनंदाची भूमिका. बरं जाऊ द्या, हे नाही कळालं, दुसऱ्या भाषेत बोलतो. ज्ञान आनंद रूपता देते आणि भक्ती आनंदाचा उपभोग देते. आता कळालं का? पहा बरं, आणखीन नाही कळालं, आणखीन सोपं उदाहरण देतो. मला सांगा, खडी साखर गोड आहे हे कळणं आणि खडी साखर खाणं, आता याच्यात चांगलं काय आहे? हां, डायबिटीसवाल्यांनी उत्तर देऊ नका, बाकीचे द्या. हां, खडी साखर गोड आहे हे कळणं ही झाली पहिली गोष्टी, पहिली भूमिका. आणि ती खडी साखर गोड असलेली खाणं ही झाली दुसरी गोष्ट. खडी साखर गोड आहे हे कळणं याला ज्ञान म्हणा, आणि गोड असलेली खडी साखर खाणं याला भक्ती म्हणा. आता पटलं का बघा? आता तरी कळालं का? खडी साखर गोड आहे कळणं, ज्ञानाचं काम आहे कळवून देणं, आणि भक्तीचं काम आहे उपभोग देणं. पटलं का? पहा, ज्ञान कळवून देतं, ते उपभोग देत नाही आहे. का? कारण उपभोग घेणारा तिथं राहतच नाही ना शिल्लक. का राहत नाही? कारण एक झाल्यानंतर उपभोग घेणारा शिल्लक कसा राहील? उपभोग घेणारा आणि ज्याचं घ्यायचं आहे तो किती लागतात त्याच्याकरता? दोन लागतात. पण ज्ञान काय करतं? एकत्वाकडे घेऊन जातं, आणि एकत्वाकडे घेऊन गेल्यानंतर काय झालं? आम्हाला उपभोग मिळत नाही. म्हणून जीवनमुक्त अवस्था आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या उपभोगाची अवस्था, अशा वेदांतांनी दोन भूमिका मांडलेली आहेत. मी ह्या दोन भूमिका आपल्याला सांगतो. मी का सांगायला लागलो हे सगळं? प्रथम भेटी अलिंगन याच्यात काय आहे? अद्वैत आहे. आणि मग चरण वंदावे याच्यात काय आहे? द्वैत आहे. द्वैत म्हणजे हे कल्पित द्वैत आहे. आनंद अनुभूती वेगळी असते आणि आनंदाचा उपभोग घेणं वेगळं असतं. ऐका, आता इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्याला आलिंगन देत आहेत, आनंदानुभूती प्राप्त होते आहे. भगवान त्यांना बाजूला करून त्यांच्याबरोबर बोलत आहेत. भक्तीच्या संबंधाने चर्चा सुरू झाली. धर्मराजांनी कृष्णाकडे पाहिलं, अर्जुनाने पाहिलं, नकुल सहदेवांनी पाहिलं, भीमानी पाहिलं, आणि सगळ्यांनी हात जोडले आणि सांगितलं कृष्णा. त्या भगवंतांनी विचारलं कसं काय, बरं आहे का? सगळ्यांना विचारलं बरं आहे का? सगळ्यांनी हात जोडले आणि भगवंताकडे हात जोडून प्रार्थना केली आणि सांगितलं, नारद बरोबरच होता बरं का, प्रार्थना केली आणि सांगितलं कृष्णा, आमच्यावर आलेलं जे संकट आहे, लाक्षाग्रहासारखं जे संकट आहे की ज्याच्यामध्ये कोणीही असला तरी तो जळून मिलाच असता, कोणीही असो, पण कृष्णा याच्यातून जे वाचलो की नाही ते फक्त तुझ्यामुळे वाचलो म्हटले. तू आम्हाला वाचवलं, तू आम्हाला त्याच्यातून जिवंत काढलं. नारदाने डोक्यालाच हात लावला. नारदाला काय काही गोंधळ कळे ना हे सगळं. नारद एकदा कृष्णाकडे पाहतात, एकदा धर्मराजाकडे पाहतात. हे काय प्रकार चाललाय? धर्मराजाने पुन्हा पुन्हा म्हणावं, जर तू नसला असता तर कोण होतं आम्हाला? तू मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारया. तू आहेस म्हणून कृष्णा हे सगळं चाललंय. बरं, हा त्रास आमच्या भावकीचा त्रास काही आत्ताचा नाही आहे. भीम म्हणायला लागला, देवा हा काही त्रास आत्ताचा नाही, मला केव्हापासूनचा हा त्रास आहे यांचा. लहानपणी मला विष खाण्याचा प्रयत्न केला, ढकलून देण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या पद्धतीचे गद्दा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्यातून मी वाचत आलो. पण या सगळ्यामध्ये लाक्षाग्रहातून कोणी वाचलं नसतं. आमचं अख्खं पांडव कुटुंब आईसह आम्ही सगळे गेलो असतो. पण कृष्णा तू काय युक्ती चालवली, विदुराला पाठवलं आणि आम्हाला बरोबर त्याच्यातून काढलंस. ही सगळी कृपा तुझी आहे, हे सगळी तुझ्यामुळे घडलं. नारदानी सगळ्याला थांबा, मला जरा नीट समजावून सांगा. गोंधळ व्हायला लागलाय म्हटलं. नारदानी सांगितलं थांबा जरा, मला नीट समजावून सांगा काय चाललं हे सगळं. धर्मराजांनी विचारलं काय चाललं? म्हणजे तुम्ही जिवंत आहात, तुम्ही याच्यातून व्यवस्थित बाहेर पडलाय हे कृष्णाला माहीत होतं. धर्मराजांनी सांगितलं नारदा माहीत होतं म्हणजे काय, त्यांनीच आम्हाला बाहेर काढलं. नारद म्हणायला लागले कृष्णा गंमत आहे तुझी सुद्धा म्हटले. तिथं किती जाऊन रडला आणि माझ्याजवळ किती हसला. रडणं आणि हसणं एकाच वेळेला दोन माणसाबद्दल वेगवेगळं येणं. नारदाने सांगितलं कृष्णा हे फक्त तुलाच जमू जाणं रे बाबा म्हटले. मी फक्त नाटकं, पण नाटकाचा महानाटकी तूच आहे म्हटले, दुसरं कोणीच नाही. हात जोडले, सगळा वृत्तांत सुरू झाला. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुंती मातेकडे जातात, कुंतीच्या चरणाला नमस्कार करतात, कुंतीच्या पाया पडतात आणि कुंतीला विचारतात आत्या बरं आहे का सगळं?
कुंती मातेने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, कृष्णा तू असल्यानंतर मला कधीही दुःख होणार नाही. मला नाही माझ्या पाचही मुलांना कधीही कोणत्याही पद्धतीचं संकट पडलं तर तू धावून येतोस याची मला खात्री पडली, याची मला खात्री पटली आहे. मी आत्तापर्यंत या सगळ्या माझ्या भावकीमध्ये राहत असताना माझं दुःख कोणालाही व्यक्त करू शकत नव्हते. जरी व्यक्त केलं तरी मला प्रत्येकाने शांत राहण्याचा सल्ला दिला. मग त्याच्यामध्ये भीष्माचार्य असतील, विदुर असतील, या सगळ्यांनी वेळोवेळी मला शांत राहण्याचा सल्ला दिला. कारण धृतराष्ट्र हा सगळं राज्य आपल्या मुलाच्या नावाने करायचं, आपल्या मुलाला युवराज करायचं दुर्योधनाला, याच्याकरता सारखा प्रयत्न करत असलेला धृतराष्ट्र हे कुंतीला चांगलं कळत होतं. खरं तर हे राज्य, या राज्याचा खरा अधिकारी धर्मराजा आहे थोरला या नात्याने, पण तो धृतराष्ट्र दुर्योधनाला करण्याकरता सारखं आम्हाला खालून वाचून पाडून बोलतो. त्याचं कारण माझा पती नाही आहे, माझी सवत असलेली माद्री तीसुद्धा नाही आहे, आणि मी अनाथ झालेली असल्यामुळे मला कोणापुढं बोलता येत नव्हतं. मी जेव्हा जेव्हा भीष्माचार्यांच्या जवळ जाई, भीष्माचार्यांना वाईट वाटत असे पण भीष्माचार्य काही करू शकत नव्हते. विदुराला वाईट वाटत असे पण विदुर कायम सल्ला द्यायचा कुंतीला, मौन धारण करा, बोलू नका. का? बोलायला गेला तर शब्दाने शब्द वाढेल आणि नको त्या अनेक आपत्ती येतील. आपत्ती आहेत हे कळतं आहे. काही वेळेला असं असतं, दिसूनही कधी कधी गप्प बसावं लागतं. का? एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीला बोललो की त्या शब्दाने शब्द वाढत राहतो. आपल्याकडे आर्य चाणक्याच्या नीतीमध्ये एक सूत्र सांगितलं आहे, मौनम कलोह नास्ती उद्योगे नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती तापकम मौनेन कलोह नास्ती नास्ती जागरितो भयम. 4 गोष्टी सांगितल्या. जो नेहमी उद्योगात आहे त्याच्या जीवनात दारिद्र्यता येत नाही, जो नामस्मरणामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये पाप राहत नाही, ज्यांनी मौन धारण केलं त्याच्या जीवनात भांडणच होत नाहीत, आणि ज्याला आत्मतत्वाची जागृती झाली त्याला मृत्यूची भीती कधी शिल्लक राहत नाही. या 4 गोष्टी आपल्याला चाणक्यांनी सांगितल्या. मौनेन कलोह नास्ती, मौन धारण केलं भांडणं होत नाहीत, शब्दाने शब्द वाढत राहतो. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे, म्हणजे एखादी सुनबाई शेजारणीकडे जावी आणि तिने सांगावं काय करावं, हो सासूबाई खूपच भांडतात, घरी गेलं की सुरू होते काय कळे ना. शेजारीने सांगितलं एक काम करा, एवढं औषध घे. म्हटलं काय? भांडणं होण्याचा प्रसंग आला की एवढं औषध घ्यायचं, काही होत नाही, फक्त गिळायचं नाही, ते तोंडातच औषध ठेवायचं, काही हरकत नाही. ती घरी घेऊन गेली. गेल्या सासूनी बोलायला सुरुवातच गेली. कुठे गेली होती, काय गेली, हिनं एक शब्द बोलली नाही. 10-5 मिनटं सासूबाई बोलून थकली, तिनं काही भांडणं केली नाही. शेजारणीला त्या सुनेला बरं वाटलं. सुनबाई शेजारणीकडे गेली आणि म्हणायला लागली, मावशी औषध फार चांगलं होतं, कुठल्या मेडिकलमध्ये मिळतं तेवढं सांगा. शेजारीने सांगितलं काही नाही ग, ते काही औषध नाही, काही नाही, फक्त पाणी आहे. म्हटले म्हणजे पाणी तोंडात असल्यानंतर माणूस बोलत नाही, आणि नाही बोललं की भांडणं होत नाही, दुसरं काही नाही. म्हटले मौने न कलोह नसती, शब्दाने शब्द वाढत राहतो, त्यामुळे नाही बोलणं हाच त्याच्यावर उपाय असतो. बरं, मौन हे 2 पद्धतीचं मी परवा बोललो आपल्याला, मागे एकदा सांगितलं होतं. तोंडाचं मौन वेगळं आणि मनाचं मौन वेगळं. मनाचं मौन हे एका उच्च भूमिकेपर्यंत घेऊन जातं. सांगू आपल्याला 2 मौनाचा 2 फायदा सांगतो. तोंडाचं मौन हे कलहाला मिटवितं आणि मनाचं मौन आनंदापर्यंत घेऊन जातं. पटलं का? पहा, तोंडाचं मौन कलहाला मिटवतं, दुःखाला मिटवतं, भांडणाला मिटवतं, आणि मनाचं मौन हे त्या आनंद अनुभूतीपर्यंत घेऊन जातं. इथं कुंतीने सांगितलं, प्रत्येक वेळेस मला गप्प बसण्याचा सल्ला दिला कृष्णा, त्यामुळे मी गप्प राहत आले. आणि मग मला असं वाटत होतं की माझं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार. माझ्या मुलांना जरी हे राज्य नाही मिळालं, मला अपेक्षा नाही. कुंती म्हणते बघा, मला माहीत आहे की माझीच मुलं या सगळ्या राज्याची अधिकारी आहेत, पण तरी कृष्णा तुला सांगते मला अपेक्षा नाही, पण माझ्या मुलांना माणूस म्हणून तरी जगता आलं पाहिजे का नको, माझ्या मुलांना माणूस म्हणून तरी टिकवता आलं पाहिजे का नको, त्यांचं कमीत कमी संसार चालावा एवढं तरी त्यांच्या पदरामध्ये नको का. पण हा धृतराष्ट्र, हा दुर्योधन माझ्या मुलांना मारण्याकरता निघाला, आणि मग मात्र माझं मन व्यथित व्हायला लागलं की काय करू. पण कृष्णा, हे सगळ्या घटनेतून जेव्हा तू वाचवलं, आम्हाला निरोप घेण्याकरिता अक्रूरालासुद्धा तू जेव्हा पाठवलं, तेव्हाच माझ्या लक्षात आलं माझी काळजी घेणारा कुणीतरी आता आहे, त्यामुळे आता मी निश्चिंत आहे. म्हटले कुंती म्हणते, एवढं दुःख झालं तरी माझ्या चेहऱ्यावर दुःखाचा लेशही दिसत नाही. याचं कारण एकच आहे कृष्णा, आता काही झालं तरी तू माझ्या मागं आहेस, माझ्या मुलांच्या मागं आहेस, याची मला म्हणून काही चिंता राहिली नाही. म्हणून आपल्याकडे कोणत्याही पद्धतीची चिंता न राहिल्यामुळे निश्चिंत आहेस. म्हटले भगवान कुंती मातेच्या पाया पडतात, कुंतीला सांगतात, आत्या काही काळजी करू नका. काही गोष्टी प्रारब्धानुसार जरी होत असल्या तरी त्या गोष्टीला प्रयत्नांनी थोपवण्याकरिता मी आहे ना. म्हटले आता मी आहे ना. म्हटले बरोबर, फक्त आपण आपल्या गोष्टीपासून, शुद्ध आचरणापासून बाजूला न जाणं, धर्माचरण करणं हाच त्याच्यावरचा मुख्य उपाय आहे. झालं. या सगळ्यांमध्ये बोलत असताना
या पाचही पांडवामध्ये भगवंताचं त्यातल्या त्यात अतिशक्य होतं ते अर्जुनाशी. ऐका, मी बोललो आपल्याला की एक एक घटना कशा निर्माण होत आहेत. भगवान एकाच वेळेला आपल्या कुटुंबातल्या पत्नींकडे कशी लक्ष देतात, भगवान एकाच वेळेला आपल्या भावकीतल्या सगळ्या लोकांकडे कसे लक्ष देतात, एकाच वेळेला नातेवाईकांना कसं सांभाळतात. पण हे सांभाळत असताना या पाचवी पांडवामध्ये भगवंताचं अतिसख्यत्व येतं ते अर्जुनाशी येतं. आणि म्हणून अर्जुन आणि कृष्ण परमात्म्याच्या नात्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक गोड नाव दिलं आहे. कोणी देवभक्ताचं नातं म्हणत असेल, कोणी पाहुणे संबंधाचं नातं म्हणत असेल, कोणी काय नाते म्हणत असतील. पण ज्ञानोबारांनी मात्र कृष्ण आणि अर्जुनाच्या या दोघांच्या संबंधाला, या नात्याला एक नाव इतकं गोड दिलं आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी पहा तुम्ही म्हणजे कळेल. ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुना तू कोण आहेस? तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. ज्ञानोबारांची भाषा आहे. आणि माझ्या अल्प अभ्यासाने मला असं वाटतं की अर्जुनाला इतकं गोड नाव ज्ञानोबाराशिवाय दुसरं कोणी दिलं नाही. कोणी म्हटलं असेल कुंतीपुत्र, कोणी म्हटलं असेल कृष्णाचा आवडता भक्त, कोणी पार्थ म्हटलं असेल, कुणी शतावधानी अर्जुन म्हटलं असेल, कुणी विजय मिळवणारा, आपल्या झोपेवर निद्रेवर विजय मिळवणारा अर्जुन म्हटलं असेल, कुणी आपल्या विकारावर विजय मिळवणारा अर्जुन असं म्हटलं असेल, कुणी शत्रूवर कायम विजय मिळवणारा अर्जुन असं म्हटलं असेल, कुणी अर्जुन हा भगवंताचा अगदी निस्सीम परमभक्त म्हणून अर्जुन म्हटलं असेल. इतकी जरी अर्जुनाची वेगवेगळी वर्णनं केलेली असली तरी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या इतक्या गोड वर्णनाशिवाय दुसरं कुठेही वर्णन सापडणार नाही. अर्जुना तू कोण आहेस हे सांगताना मैत्रीची चितकळा ही भाषा आहे. तू मैत्रीची चितकळा धनुर्धरा. हे मित्रत्वाचं नातं अर्जुनाचं आणि कृष्ण परमात्म्याचं आहे तरी नेमकं कसं? काय मित्रत्वाच्या संबंधाने आम्हाला बोलता येईल? मित्रत्व या शब्दाचा विचार मांडत असताना काही मित्रत्वाची लक्षणं आम्हाला शास्त्रांनी सांगितलेली आहेत. नीट ऐका. मित्रत्वाची लक्षणं सांगत असताना शास्त्र असं सांगतं, मित्र म्हणायचं कोणाला? पापं निवारयति 1, योजयते हिताय 2, गुह्यंच गुहती 3, गुणान प्रकटीकरोति 4, आपद्गतं च न जहाती 5 आणि ददाती काले 6, सन्मित्र लक्षणम इदम प्रवदंती संताहा. श्रेष्ठांनी शास्त्रांनी आपल्याला ही 6 लक्षणं सांगितली. फक्त उल्लेख करत करत पुढं जातो. मित्र कुणाला म्हणायचं? आपल्याकडून जर एखादं दुष्कर्म घडत असेल, आपल्याकडून जर एखादं पाप घडत असेल तर त्या पापापासून परावृत्त करणारा जो आहे त्याला मित्र म्हटलं जातं. 1, पापाची जाणीव करून देणारा, दुष्कर्माची जाणीव करून देणारा जो आहे त्याला मित्र म्हटलं जातं. 1. दुसरा मुद्दा सांगतो आपल्याला, योजयते हिताय. जे सांगेल ते सगळं हिताचं सांगणारा असावा त्याला मित्र म्हटलं जातं. 2. तिसरं लक्षण खूप गमतीचं केलं आहे, गुह्यंच गुहती. एखादी गुह्य गोष्ट जेव्हा आपण आपल्या मित्राजवळ सांगतो तेव्हा त्या मित्रांनी ती गुह्य म्हणूनच ठेवणं याला मित्र म्हटलं जातं. 3. चौथी गोष्ट सांगितली, गुणान प्रकटीकरोति. सद्गुण जर आमच्या ठिकाणी असतील तर त्या सद्गुणांचं प्रकटीकरण करणारा जो कोणी असेल त्याला मित्र म्हटलं जातं. किती गोष्टी झाल्या? 4. 5वी गोष्ट सांगितली, आपद्गतं च न जहाती. संकट आपल्यावर आल्यानंतर त्या संकटामध्ये आपल्याला एकटं सोडून न जाणारा जो असतो त्याला मित्र म्हटलं जातं. 5. आणि 6वा मुद्दा असा सांगितला आहे, ददाती काले. आपल्याजवळ जे आहे त्या मित्राला गरज असेल तर ते कायम देत राहणारा जो असेल त्याला मित्र म्हटलं जातं. 6 गोष्टी लक्षात आले का? पहा. पहिली गोष्ट सांगितली, पापापासून दुष्कर्मापासून परावृत्त करणारा जो असेल त्याला मित्र म्हटलं जातं. जरा हे वाक्य नीट ऐका. पापापासून परावृत्त करणारा, दुष्कर्मापासून परावृत्त करणारा जो आहे त्याला मित्र म्हटलं जातं. सांगू आपल्याला, अर्जुनाने युद्धभूमीवर युद्ध करणं आणि युद्ध न करणं याच्यात सत्कर्म कोणतं आहे, दुष्कर्म कोणतं आहे याचा जर विचार करायचा झाला तर अर्जुनाने युद्ध न करणं हे त्याच्या दृष्टीने दुष्कर्म आहे आणि अर्जुनाने युद्ध करणं हे त्याच्या दृष्टीने सत्कर्म आहे. भगवान अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगतात का नको म्हणून सांगतात? हो, कर म्हणून सांगतात. याचा अर्थ दुष्कर्मापासून बाजूला काढून सत्कर्मामध्ये प्रवृत्ती करणारा जो आहे त्याला भगवान म्हटलं जातं. पटलं का? पहा. योजयते हिताय. जे बोलणं असेल ते हिताचंच असेल असा जो कोणी असेल त्यालाच मित्र म्हटलं जातं. अर्जुनाच्या संबंधाने भगवंतांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या हिताच्याच गोष्टी सांगितल्या. भगवान सांगतात, अर्जुना तू कर्म करता करताच नैष्कर्म्य स्थितीपर्यंत जाशील,
तू क्षत्रिय असल्यामुळे या कर्मापासून तुला बाजूला पडता येत नाही, तुला बाजूला होता येत नाही, कारण तुझा हा धर्म तू सांभाळलाच पाहिजे. आहे की नाही भाषा मला सांगा. योजयते हिताय. जरा पुढं चला. गुह्यंच गुहती. एखादी गुह्य गोष्ट सांगितल्यानंतर ती गुह्य म्हणूनच ठेवणारा जो आहे त्याला मित्र म्हटलं जातं. मला कधी कधी गीता तत्त्वज्ञानाचा विचार करत असताना आश्चर्य वाटतं. आपणही गीतेचा अभ्यास करणारी मंडळी आहात. 9व्या अध्यायातला पहिला श्लोक किती गमतीचा आहे पहा. 9वा अध्याय उघडा गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा आणि पहिला श्लोक पहा तुम्ही. श्री भगवान वाच आणि मग ते भाषा अशी आहे. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. भगवान अर्जुनाला बोलतात हे. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे. भगवान म्हणतात अर्जुना आत्तापर्यंत असं गुह्य मी कुणालाही सांगितलं नाही, ते गुह्य मी आज तुला सांगतोय. लक्षात घ्या. मी कोणालाही सांगितलं नाही. भगवान म्हणतात अर्जुना तुला काय सांगू, मी कोणाला सांगितलं नाही याचा अर्थ मी माझ्या आईवडिलांना सुद्धा आत्तापर्यंत सांगितलं नाही. वसुदेव देवकीलाही हे मी गुह्य ज्ञान सांगितलेलं नाही आहे. एवढंच नाही, जरा पुढं बोलू. माझी अर्धांगिनी म्हणून माझ्याबरोबर कायम राहणाऱ्या रुक्मिणीला हे गुह्य मी कधी सांगितलं नाही. जरा आणखीन पुढं बोलू. माझ्याबरोबर कायम वास्तव्य करण्याची इच्छा करणाऱ्या लक्ष्मीला, की जी माझ्या पायाजवळ आहे, पायाच्या चरणाची माती म्हणजे चरणा माती रजकण घेण्याकरिता सातत्याने माझ्या पायाजवळ राहणारी जी लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीला सुद्धा मी हे गुह्य ज्ञान आत्तापर्यंत कधी सांगितलं नाही. ते गुह्य ज्ञान मी तुला सांगतोय. पण भगवान बोलताना असं म्हणतात इदम तु ते गुह्य तमम. शब्द कसा आहे बघा गीतेमध्ये घरी गेल्यानंतर. गुह्य तमम. गुह्य वेगळं आणि गुह्यतम वेगळं. सांगू आपल्याला याच्यातला फरक. गुह्य आणि गुह्यतम इंग्रजीतले शब्द दोन वापरतो. गुह्य म्हणजे सिक्रेट, बरोबर आहे का नाही. इंग्रजीमध्ये गुह्य या शब्दाला काय सिक्रेट, आणि गुह्यतम म्हणजे टॉप सिक्रेट. आता बस झालं, कळालं का बघा. लोक काय म्हणतात, हे मी टॉप सिक्रेट सांगतो बरं का तुला, टॉप सिक्रेट आहे बघा, हे एकदम टॉप सिक्रेट आहे म्हणतात. म्हणजे अगदी गुह्यतम. असं गुह्यतम जे आहे, भगवान म्हणतात अर्जुना मी कुणाला सांगितलं नाही, मी तुला सांगतोय. गुह्यंच गुहती, याला म्हणा मित्र. किती गोष्टी झाल्या, 3. पापण निवारयति योजयते हिताय. गुह्यंच गुहती गुणान प्रकटीकरोती. चांगल्या गुणांचं प्रकटीकरण करणारा जो आहे त्याला मित्र म्हटलं जातं. अर्जुनाच्या ठिकाणी जे जे चांगलं आहे त्या चांगल्या गोष्टीचं प्रकटीकरण करणारा भगवान आहे. चांगलं असलेल्या गोष्टीचं प्रकट करणारा भगवान आहे. आणि दुर्गुण असेल तर त्याला दुर्गुण आहे हे सांगणारा भगवान आहे. याला मित्र म्हटलं जातं. हे तुझं चुकतंय आणि हे तुझं बरोबर आहे, हे धाडस चांगल्या पद्धतीने धाडस करणारे फक्त मित्रच असतात. जरा आणखीन एक वाक्य बोलतो. एखाद्या वेळेस बरोबर आहे म्हणणारे भरपूर भेटतात, बरोबर आहे की नाही, पण चुकतंय म्हणणारे फार कमी भेटतात. आणि जे योग्य पद्धतीने चुकतंय म्हणणारे जे असतात तेच आपले जवळचे मित्र असतात, तेच आपले जवळचे मित्र असतात. बरं, ही माझी भाषा नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी उघडून बघा. जेव्हा अर्जुनाने भगवंताच्या समोर मला युद्ध करायचं नाही याचा एक आलेखच मांडला. गीता तत्त्वज्ञान जर आपल्याला या कथेमध्ये आलं तर मी बोलेल ते, किंवा नाही वेळ नाही मिळाली तर नाही बोलणार. पण जेव्हा हे सगळं मांडलं की मला हे युद्ध करायचं नाही, युद्ध केल्याने पाप लागेल, उलट युद्ध करण्यापेक्षा ज्ञान ग्रहण करावं, आत्मज्ञानी व्हावं, संन्यस्त व्हावं, कुठंतरी जंगलामध्ये जाऊन राहावं आणि माणसाच्या जीवनाचं कल्याण हे आत्मज्ञानामध्ये आहे, युद्ध नावाच्या कर्म करण्यामध्ये नाही, असं अर्जुन कृष्णाला बोलायला लागला. नीट ऐका, हे उलटं चाललं आहे आता. अर्जुन कृष्णाला बोलायला लागला, कृष्णाला म्हणायला लागला, देवा कृष्णा तुला कळत नाही, हे असलं युद्ध वगैरे करत बसताना इतके सगळे इकडं लक्ष दे, तिकडं लक्ष दे, किती तुझ्या पाठीमागं व्याप आहे, याच्यापेक्षा सगळं सोडावं, जंगलात जावं, शांतपणे ध्यानस्थ बसावं, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, जीवाचं खऱ्या अर्थाचं कल्याण तेच आहे, हे सगळं करायचं सोडून असलं करायचं. मला असं वाटतं कृष्णा तू सुद्धा माझ्याबरोबर ध्यान करण्याकरता चल जंगलात. अर्जुन म्हणायला लागले. भगवान हसायला लागले हे सगळं ऐकून. आणि हसायला लागल्यानंतर मग अर्जुन म्हणायला लागला, मला ध्यान करण्याकरिता, आत्मज्ञान प्राप्त करण्याकरिता कुठंतरी निघून जावं असंही वाटतंय, आणि मी क्षत्रिय असल्यामुळे या सगळ्यांबरोबर राहून हे युद्ध नावाचं कर्म मी केलं पाहिजे असंही वाटतंय. कर्म करावं का ज्ञान घ्यावं या दोन्हीमध्ये अडकलेला अर्जुन शेवटी हतबल होतो आणि दोन्ही हात जोडून कृष्णाला म्हणतो, कृष्णा याच्यात काय आहे ते मार्ग तूच सांग म्हटले, काय करावं तूच सांग. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर भगवान त्याला सांगतात, अरे अर्जुना जाणता तरी म्हणविशी परी नेनिवेते न संडीसी, शिकवो म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. भगवंतांनी हे सगळं ऐकलं आणि भगवंतांनी सांगितलं, अर्जुना कसं झालंय आता सांगू तुला. मी काही सांगावं असं म्हणावं तर गंमत अशी झाली आहे,
तू माझ्याजवळ बोलताना इतक्या आत्मज्ञानाच्या गोष्टी बोललास, मला म्हणायला लागला हे सगळं सोडलं पाहिजे, जंगलात गेलं पाहिजे, शांतपणे राहिलं पाहिजे. याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की तू कोण झालाय आता? ज्ञानी आहे. ज्ञानी झालायस तू, चांगल्या गोष्टी बोलायला लागलाय, योग्य बोलायला लागला, आता चांगलं चांगलं बोलायला लागलाय. आता तू कोण झालायस? जाणता. जाणं बरं, याच्यात कसं सांगू आणखी, ज्ञानोबांची ओवी बघा नीट घरी गेल्यानंतर. जाणता तरी म्हणविसी, जाणता तरी असशी, असं नाही आहे. लक्षात आलं? म्हणविसी, म्हणविसी म्हणजे काय? म्हणून घेणं. शहाणं म्हणून घेणं वेगळं आणि शहाणं असणं वेगळं. कळालं का आता तरी? जाणतं म्हणून घेणं आणि जाणतं असणं वेगळं. भगवान म्हणतात तू जाणता म्हणून घेतो पण नेनिवे ते न संदिशी, पण नेमतेपणाला सोडायला तयार नाही. म्हणजे काय? तू शहाणा तर म्हणून घेतो पण वेडेपणा सोडायला तयार नाही. काही माणसं अशी असतात स्वतःला शहाणं समजून घेतात पण वेडेपणा त्यांच्या नखशिकांत भरलेला दिसून येतो. अनेकदा आपल्याला अशी माणसं, वेंधळी माणसं दिसतात, नाही असं नाही. आपल्याला बाहेरून बघितल्यानंतर असं वाटतं की हे फार शहाणे असले पाहिजे, हे मोठे साहेब असले पाहिजे. आपल्याला अनेकदा असं दिसतं. तुम्ही काही वपू काळेंची जर व्याख्यानं ऐकत असाल तर आवर्जून ऐका. त्या वपू काळेंच्या व्याख्यानामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वेंधळेपणाची लक्षणं त्यांनी काही सांगितलेली आहेत. वेंधळी माणसं कशी असतात ते सांगितलेलं आहे. काही काही माणसं आपल्याला जाणतं म्हणून घेणारी दिसतात पण नेमतपणा न सोडणारी दिसतात. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, आपण बऱ्याचदा प्रवासामध्ये आम्हाला गमती जमती घडतात. म्हणजे एकदा वारशीहून मी पंढरपूरला निघाल्यानंतर एस टीचा प्रवास, माझ्याकडे गाडी नव्हती नाना, आणि मग एस टीने जाताना स्टँडवर गेलो, एस टीमध्ये बसलो आणि बसल्यानंतर ते एक 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 त्याच्यामध्ये येऊन बसतच होते. सगळे जर पॅसेंजर येतच होते. तेवढ्यामध्ये एक जण, एक बार्शीतलेच एकदम चांगले सुटाबुटातले एक साहेब होते, ते आले माझ्याजवळ बसले. एकदम अतिशय व्यवस्थित दिसणारे एकदम माझ्याजवळ बसले. मला बसल्याबरोबर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि लगेच पाया पडले. ते म्हणते बोधले महाराजांना तुम्ही? मी म्हटलं हो. ते म्हटलं मी तुमच्या प्रवचनाला नेहमी असतो. मी म्हटलं वा बा, तुमच्याकडे गर्दी असते म्हणून मला येता येत नाही पण मी नेहमी असतो. म्हटलं वा छान झालं. म्हटलं दोघांचं आमचं बोलणं झालं, एकमेकाला बोलणं वगैरे सगळं झालं. मला आनंद वाटला. काही का असे ना आपला श्रोता एक प्रवचनाचा कुठं तर कोयना पण भेटला, बरं झालं. ते एस टी स्टँडहून बाहेर निघाल्यानंतर ते कंडक्टर प्रत्येकाला तिकीट विचारत आला. त्या आमच्याजवळ यायला आल्यानंतर त्या साहेबांनी सांगितलं पंढरपूर 2 द्या. 2 पंढरपूर म्हटल्यानंतर माझ्या लक्षात येईना हे कोण आहेत का, यांच्याबरोबर बघितलं इकडं तिकडं कोणीच नाही, एकटे दिसतात. मग माझ्या लक्षात आलं ह्यांनी 2 म्हणजे एक त्यांचं आणि एक. आता प्रवचन ऐकलंय म्हटल्यानंतर एवढं तरी नको का हो? म्हणजे तुम्हाला काढत जावं असं म्हणत नाही, तुमची गाठच पडणार नाही, काय काळजी करू नका. हां एवढं तरी नको का? माझ्या लक्षात आलं की हे एक तिकीट त्यांचं आणि एक आपलं काढलं आहे, कारण यांच्याबरोबरच कोणी दिसत नाही आहे. त्याने 2 घेतले, ते दुसऱ्या दोघा तिघाला विचारलं आणि त्या कंडक्टरनी मलाही विचारलं, महाराज तुमचं कसं काय, कुठं? हा काहीच म्हणे ना. मी काढलंय म्हणावं का नाही? काढलेल्या माणसांनी म्हणायचं असतं मी काढलंय ठीक, काहीच म्हणे ना. मी विचार केला आपण कसं काय म्हणायचं त्यांना काढलंय का तिकीट? आपण कसं विचारायचं? एखाद्या वेळेस त्यांच्याबरोबर आलेलं कोणी मागं बसलं असेल तर आपल्याला काय माहिती. मी लगेच म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, मला 1 पंढरपूर द्या. त्याला पैसे दिले, त्यानं तिकीट दिलं, तरी हा काही बोलला नाही. मला लक्षात आहे. जरा थोडं गाडी पुढे गेल्यानंतर मी सहज विचारलं, का हो साहेब आपण एकटेच पंढरपूरला निघालात का कोण बरोबर आहे? त्याने कोणी नाही, एकटाच आहे. मला कळेच ना, मला एकदम शॉक बसला. मी म्हणजे एकटेच आहात? हो. कोणी नाही? हो नाही. मी मग 2 तिकीट कशामुळे घेतले? ते म्हटलं एक हरवलं तरी एक असावं. जाणता तरी म्हणविसी. तुम्ही म्हणाल कोण होते? नाही बरं का सांगणार नाव, काळजी करू नका. उदाहरण सोडा, दृष्टांताच्या ठिकाणी सोडा. ही ओवी, हा दृष्टांत अर्जुनाच्या संबंधाने ओवीत कसा बसतोय बघा. भगवान म्हणतात अरे अर्जुना जाणता तरी म्हणविसी परी नेने वेते न संदिशी. तू स्वतःला शहाणा तर म्हणून घेतोय पण तुझ्या ठिकाणचा अज्ञानपणा तू सोडत नाही. याचा अर्थ तू जे बोलतोय ते वेडेपणाचं आहे हे भगवंतानी प्रकर्षाने दाखवलं. मला काय सांगायचं आहे, चूक म्हणून सांगणारा मित्र असतो आणि बरोबर म्हणून सांगणारा मित्र असतो. 4 गोष्टी झाल्या. 5वी गोष्ट सांगितली आपदगतमच न जहाती. संकट आल्यानंतर एकट्याला सोडून न जाणारा तो मित्र असतो. आता लाक्षाग्रहाचं उदाहरण दिलंच आणि शेवटीच सांगितलं ददाती काले, आपल्याजवळ आहे ते सगळं देणारा तो मित्र असतो. भगवान आणि अर्जुन या दोघांची मैत्री अशी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन काही फिरस्ती करण्याकरता म्हणून सहज इंद्रप्रस्थामध्ये असताना आम्ही दोघं जरा फिरून येतो म्हणून दोघंजण बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर थोडंसं एका यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर हातपाय धुवून झाल्यानंतर त्या यमुनेच्या काठावर एका झाडाखाली एक स्त्री, सुंदर अशी स्त्री ध्यानस्थ बसलेली अर्जुनाने पाहिली. आणि अर्जुनाला ते काही कळेना आणि अर्जुन तिथं गेला, त्या स्त्रीकडे पाहिलं आणि त्या स्त्रीला दोन्ही हात जोडून विचारलं कोण आहेस तू म्हटले. त्या स्त्रीने डोळे उघडले आणि तिने सांगितलं अर्जुना मी कालिंदी आहे म्हटले.
कालिंदी आहे. म्हटले कालिंदी आहे? हो. कशा करता तू इथं ध्यान करते? ते म्हटले मी याच्याकरता करते, मला भगवान हाच पती पाहिजे, याच्याकरता मी इथं ध्यानस्थ बसले आहे. मला भगवान पाहिजे, अन्य मी कोणालाही वरणार नाही, मला भगवानच पाहिजे, याच्याकरता मी कित्येक वर्ष झालं इथं ध्यानस्थ बसून मी तपश्चर्या करते आहे. अर्जुनाने सांगितलं कालिंदी तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून समज. का? कारण माझ्याबरोबर भगवानच आहेत म्हटले. आता म्हटले बोलून घेऊन ये. अर्जुन जातो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन येतो. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने कालिंदीची गाठ घालून दिली. कालिंदीला घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुंती मातेच्या जवळ येतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कालिंदीला घेऊन आलेलं कुंती मातेने पाहिल्यानंतर कुंतीने सांगितलं कृष्णा इथं तू स्वीकार कर आणि पत्नी म्हणून तू घेऊन जा. अशा पद्धतीचं 4थं लग्न झालं आणि हे 4थ्या बायकोला घेऊन हा द्वारकेला आला माघारी. 4थ्या बायकोला घेऊन द्वारकेला आला. किती लग्न झाली आत्तापर्यंत? 4 लग्न झाले. भगवान 4थ्या बायकोला घेऊन आल्यानंतर आता काय काय घरात झालं असेल ते उद्या ऐकू, आता आज नाही. आजच्या दिवशी इथंच थांबू. भगवंताचं आणखीन एक 5वं लग्न आहे, 6वं, 7वं आणि 8वं. 8 लग्न भगवंताची कोणती झाली हे ऐकायचं. आणि मग 16,100 या बायका कोणत्या होत्या हे आहे. म्हणजे सगळी लग्न सांगत राहत नाही, काळजी करू नका. ते फक्त थोडक्यातच उद्या परवा ते सगळा विषय संपून जातो. असो आजच्या दिवशी इथंच थांबू.